तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, हो माँ। माझी आठवण आली ना? अनामिका बोलतीये। हे अनु, माझी अर्धांगिनी। मी तुझी अर्धांगिनी वगैरे काही नाहीये। अजूनही तुझा आवाज तितकाच गोड आहे अनु, स्वीट। हे अनु, हे बोल ना यार प्लीज, गप्प का बसलीस तू? बोल ना। मला अनु म्हणू नकोस। मला सांग, तुला लाडाने मी अनु म्हणतो ही गोष्ट खरंच तुला नाही आवडली? ओके, अनामिका, आकाश, जोशी। हे बघ, ती खूप चांगली माणसं आहेत, त्यांच्या वाट्याला जाऊ नकोस। कोणाबद्दल बोलतेस ना? तू नाटकं करू नकोस, तुला बरोबर माहितीये मी कोणाबद्दल बोलतेय। माझ्याबद्दल बोलतेस का? सौरभ बद्दल। कोण आहे हा? सौरभ पटवर्धन, आपल्या कॉलेजला होता। त्याचं काय? तू ही नाटकं बंद करशील का आकाश? ती माणसं खूप चांगली आहेत, त्यांना जर काही झालं तर काय? तर माझ्याकडे परत येशील? अरे काय बोलतोयस तू? तूच मला म्हणाला होतास ना की त्याच्यापासून लांब राहायला सांग अनामिकाला म्हणून, आणि मग आता सौरभ कोण आहे तेच ओळखत नाही म्हणतोयस? ए आई यार, कम ऑन। तू कशाला मध्ये जोर जोरात ओरडतेस? तुला जर काही झालं तर उगाच? तू लांब राहिलास ना तर सगळं काही ठीक होईल, ठणठणीत आहे मी। लांबच आहे ग, गेली 20 वर्ष लांबच आहे। मग का लावतोस तू घरी? का छळतोस आम्हाला? मी? तू घरी आला नव्हतास? अगं आई, मी पुण्यात आहेच कुठे? हा तुझा विक्षिप्तपणा थांबव आकाश। हे असले तुझे घाणेरडे खेळ आमच्याशी नको खेळूस तू। काय झालंय माहिती नाही, तुम्हीच सगळ्यांनी मिळून मला धप्पा दिलाय 20 वर्षापूर्वी, है ना? सो माझ्यावरच राज्य आहे ग। हा माणूस आहे की काय आहे ग? अनु, हा कोणत्याही थराला जाऊ शकतो ग। आई, मी एकदा सौरभशी बोलून घेऊ का? तिकडे सगळं नीट आहे का ते बघते ना। हॅलो, मला माहिती होतं तुम्ही मला फोन करणार, मला माहिती होतं तुम्ही मला असा दगा देणार नाही। तू काहीतरी झालं असणार म्हणून तुम्ही अशा अचानक गेला असणार, मला माहिती होतं मिस अनामिका। सांगा ना काय झालं? तू जरा शांत होशील का? नाही, मी 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 कसा शांत हो मिस अनामिका? तुम्ही बोला माझ्याशी, तुम्ही सांगा मला काय झालंय, कुठे आहात तुम्ही? सौरभ, घरी सगळे ठीक आहे? आप्पा, वल्ली, सचिन, माई मावशी सगळे ठीक आहेत मिस अनामिका। घरच्यांची काळजी घे सौरभ। तुम्ही माझ्याशी बोला ना, तुम्ही मला विचारा ना, तुम्ही एकदा मला म्हणा ना, पट्या कसा आहेस तू? पट्या एकदा हॅलो हॅलो मिस अनामिका,
आता मुहूर्ताची गरज नाहीये, कारण आता हे लग्नच होणार नाहीये. माझ्यावर प्रेम करता ना, म्हणजे निदान 1 तासापूर्वीपर्यंत तरी करत होतात ना. मग मागच्या 1 तासात असं काय बदललंय मिस अनामिका? तुमचं हे जुनाट घर, त्यात ती कोंबलेली माणसं, सगळं कोंदट वाटतं मला. मी तुझ्याशी लग्न केलं तर कुणाचंच भलं होणार नाहीये. हे तू एकटीनं नको ठरवूस. आधीच आम्हा सगळ्यांचे आयुष्य तुझ्याशी जोडली गेली आहेत. आता तू नकार दिलास ना तर 1 नाही 5 आयुष्य उद्ध्वस्त होतील. आणि मी इथे राहिले तर 6. त्यांना नाती कळलीत का याचीच शंका येते मला. नोकरी करणारी म्हणून काय पुढारलेल्या विचारांचे असं म्हणायचं का? छान सण साजरे होतात, अगदी देवाधर्माचं सगळं होतं, पावित्र्य आहे या वाड्यात. या अशा वाड्यात ही अशी व्यक्ती नको. आपण बसून बोलूया. माझं काय चुकलं ते तर मला सोडून जाऊ नका मिस अनामिका. आपण मावशी सांग ना त्यांना. मिस अनामिका ऐका ना, मिस अनामिका ऐका ना. सौरभला या सगळ्याचा खूप त्रास झाला असेल नाही? होणारच नाही. त्याच्याकडे तरी काय पर्याय आहे? मी न उगाच आले त्याच्या आयुष्यात. माझ्यामुळे त्याचं आणि त्याच्या घरच्यांचं आयुष्य किती डिस्टर्ब झालंय. आणि माझा भूतकाळ काय मला कमी त्रास देत होता? आणि का झालं असेल हे सगळं? का झालं? आपल्या बरोबरच असं का होतं? याला काही उत्तर नाहीये ग बाई. आता आहे हे असं आहे. मला ना आता कल्पनाच करवत नाही की कुंदाचं काय झालं असेल. नको ना ग आई, प्लीज तो विषयच नको. मला तर विचारही करवत नाही. त्यांचे सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर येतात आणि काटा येतो माझ्या अंगावर. कितीही त्रास झाला ना तरी आत्ता सौरभ पासून लांब राहा. हा आपला निर्णय आत्ता बदलू नकोस प्लीज. हे बघ, काही झालं ना तरी आकाश सौरभच्या घरातल्या लोकांना भेटता कामा नये. आई अगं, का सहन करतोय आपण ह्याला? गेली 20 वर्ष मी हे गृहीत धरलं होतं की हा माझ्या आयुष्यातून गेला. हा ना आपल्याला कधी भेटायला आला ना स्वतःच्या मुलीला बघायला आला. मग आता कसा आला? का आलाय हा? बघ ना ग, आत्ता कुठे जरा तुझ्या जीवनात आनंद येऊ पाहत होता. बघवलं नसेल का त्याला? पण माझं काय चाललंय हे त्याला कसं कळलं? तो लक्ष ठेवून होता का माझ्यावर? आपल्यावर लक्ष ठेवून होता? काय करतो देव जाणे. विकृत आहे ग. आई तू चल माझ्या बरोबर. कुठे? तू आहेस ना माझ्या बरोबर? हो आहे, पण कुठे जायचंय? आई आपण तक्रार करू, पोलिसात जाऊन कंप्लेंट करू त्याची. तू मला सांग ही काय मनमानी आहे? कुठून तरी अचानक यायचं, दुसऱ्यावर जबरदस्ती करायची, त्रास द्यायचं, का करायचं हे? आणि आपण हे सहन का करायचं? तू चल बघू. तू पर्स घे, चल. आई लवकर पर्स घेऊन ये, मी गाडी काढते. ए मॉम, आकाश, चल रे बाबू. लागतंय ना मला. आकाश सोड तिला. तुला बाळा म्हण ना एकदा. सोड. मी काय सांगते तुला कळत नाहीये? हात सोड तिचा. बाळा म्हण, मला म्हण. बाळा आकाश, सोड तिला म्हण. अरे बाळा सोड रे तिचा हात. हे बघ सोड.
तू इतकं जरी माझ्या बरोबर प्रेमानं वागलीस नाही तरी मी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. और ये आकाशवाणी है. ये ना, ये अरे काही नाही करू, बस रिलॅक्स. ये बस थांब थांब. अनुडिया घे, अगं एवढं प्रेमाने देतो, घे ना. तू विसरलीस का मला? अगं मी आहे तुझा नवरा आकाश जोशी. घे घे पे. चल. बघ, माझ्या लाडक्या बायकोसाठी मी केवढे हे सगळं प्रेमाने केलंय. कोण बायको रे? कसला नवरा? काहीतरी संबंध आहे का आपला? होता ना, अनु, होता. तू मला घराच्या बाहेर काढलंस. हो हो, कारण तू माणसासारखं वागावंस अशी साधी अपेक्षा होती माझी, जीही तू पूर्ण करू शकला नाहीस. माझ्या बायकोने माझ्यावरती मनापासून प्रेम करावं. मी जसा आहे तसा माझा तिने स्वीकार करावा, एवढीच माझी माफक अपेक्षा होती ना का. जे झालं ते झालं. आता आई, मी, राधा आमचं आयुष्य व्यवस्थित जगतोय. तूही तुझं जग. आमचं आयुष्य बिघडायला येऊ नकोस. मला घ्या ना तुमच्यामध्ये. माझं प्रेम आहे तुम्हाला तिघींवर. प्रेम? गेली 20 वर्ष आमचं काय झालं हे एकदाही बघायला आला नाही तू. आम्ही जिवंत आहोत की मेलोय, कशा सर्व्हाइव्ह करतोय, काहीच बघायला आला नाही तू. दुखावलो तुम्ही. माझ्या अनूनं मला घराच्या बाहेर काढलं. माझ्या अनूला मी अजिबात आवडत नाही गोष्ट ना माझ्या डोक्यातून जात नव्हती. बरोबर, परफेक्ट. आकाश, मला तू आवडत नाहीस. तू जा इथून.
नाही जाणार. कमाल आहे, चौकशी करत नाही म्हणून तक्रार पण करते, इथून जा म्हणून पण सांगते. त्याला काय अर्थ आहे? मला ना हसूच येत आहे आकाश. कॉलेजमध्ये असताना मी किती मूर्ख होते हे आठवून दयाच येते मला स्वतःची. तुला निवडलं मी नवरा म्हणून, तुला निवडलं. तुला घराबाहेर काढला तेव्हा जितका वेडा वाटला होतास ना तुम्हाला, त्यापेक्षा कैक पटीनं आज सरकलेला वाटतोस तुम्हाला. इतकी कशी मूर्ख होते रे मी की तुझा वेडेपणा वाढत गेलाय दिवसेंदिवस. का आलायस तू इथे? कशासाठी आलायस आकाश? आकाश, आकाश, हात जोडते रे मी तुला, पण जा तू इथून. अरे कसा वागलास तू तिच्याशी? गरोदर होती ती, त्या अवस्थेत तुला घराबाहेर काढावा लागलाय तिला. एकटीने सांभाळलंय तिने त्या मुलीला. आणि तिलाच नाही रे, स्वतःच्या सासूला, मला म्हातारीला सुद्धा सांभाळलंय. हे सगळं करता करता पिट्ट्या पडलाय तिचा. सगळी स्वप्न धुळीला मिळवलीस रे तिची. आता बास कर, जा आता तू इथून, कृपा करू. तुम रूठी रहो, मैं मनाता रहूं कि इन अदाओं पे और प्यार आता है. ये आई, काय म्हणालीस तू की मी अनुचे स्वप्न धुळीला मिळवले? काय स्वप्न आहेत गाणं तुझे? मीच आहे की नाही? माझ्याशिवाय तुझं दुसरं कुठलं स्वप्न असू शकतं का? माझ्याशिवाय दुसरं कोणी तुला आवडू शकत नाही, हो की नाही? माझ्या पलीकडे तू दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. तू फक्त माझ्यावर प्रेम करतेस, हो की नाही? तुला काय करायचंय? तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये. मी काय वाटेल ते करेन. हो हो. अनु, तुला आठवत असेल म्हणजे माझ्याशिवाय इतर कुठल्याही पुरुषाच्या बरोबर तू बोललेलं मला कधीच नाही आवडायचं. आठवत? आठवतं, चांगलंच आठवतं. दुसऱ्या कुणाशीही जर मी बोलले तर घरी येऊन किती बळजबरी करायचास हे मी कधीच विसरू शकत नाही. सुरुवातीला हे सगळं तुला आवडायचं ना? कॉलेजमध्ये असताना मला तो पॉझेसिव्हनेस वाटायचा, पण तो व्यक्त करण्याला सुद्धा एक सीमा असते आकाश. पण अनु, म्हणजे मी नेमका कसा आहे हे तुला चांगलं माहित आहे ना? असं असताना
परपुरुषाच्या प्रेमात तू कशी काय पडलीस?